मी परत सांगतो, ही पत्रकार परिषद कुठल्याही राजकीय पक्षाची नाहीये। ही पत्रकार परिषद फक्त आणि फक्त कर्जतच्या, खालापूरच्या, खोपोलीच्या आमच्या तरुण बेरोजगारांची आहे, तरुण बेरोजगारांची आहे, याच्यासाठी खऱ्या अर्थाने तरुण तरुणींची आहे, यासाठी खऱ्या अर्थाने ही पत्रकार परिषद घेतोय। मी अनेक दिवस माझ्याकडे अनेक लोक येतात, सांगत असतात, भाऊ माझ्या मुलाला नोकरी द्या। मी आमच्या तिथल्या लोकप्रतिनिधींना सांगतो का तुम्ही अशा कंपनीत जा, त्याला भेटा, त्याला आपल्या ह्या तरुण मित्राला नोकरी देण्याचा प्रयत्न करा। परंतु त्यांना सुद्धा ते कधीही कुठल्याही प्रकारचं नोकरीमध्ये सामावून घेतलं नाही। मी अनेक वेळा त्या पाशीलकर साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मी त्याला आता 20 दिवसापूर्वी त्यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांच्याकडे 10 दिवसाची वेळ मागितली। त्याला मी शासनाचा शासन निर्णय सुद्धा त्याच्यासोबत पाठवला की बाबा आम्हाला वेळ द्या। जो शासनाचा शासन निर्णय आहे 2008ला शासनाने 17 नोव्हेंबर 2008ला शासनाने जो शासन निर्णय काढला होता, त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ज्या परिसरामध्ये रोजगार येतोय त्या परिसरामधल्या 80% लोकांना त्या रोजगारामध्ये सामावून घ्यायचं आहे आणि जो उद्योगधंदे असतील त्या उद्योगधंद्यामध्ये सुद्धा 50% स्थानिकांना कामधंदे द्यायचे आहेत। ते सुद्धा त्याने आजपर्यंत दिलेले नाहीत। मी अनेक दिवस त्यांना भेटून प्रयत्न केले। त्यांनी मला सांगितलं की नाही, आमची यंत्रणा आमच्याकडे मोठी आहे। त्याने अनेक वेळा आपण पाहिलं असेल, मी कुठल्या पक्षाबद्दल बोलणार नाही, परंतु मागच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने जी काम करणारी मंडळी होती त्यांनी जेव्हा काही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला का पोलिसांचा आधार घ्यायचा आणि त्या लोकांना जेलमध्ये टाकायचं, भले ते शिंदे शिवसेनेचे असतील परंतु ते स्थानिक होते आणि ते खऱ्या अर्थाने रोजगार करत होते। परंतु ती कुठल्या पक्षाची ही पत्रकार परिषद असल्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, त्यांना सुद्धा त्यांनी जेलमध्ये टाकलं, त्यांचं नाक दाबण्याचा प्रयत्न केला। अशा अनेक गोष्टी तो पाशीलकर साहेब करतोय। आपण हे सर्वांनी बघितलं असेल। मधल्या काळामध्ये तिथे अनेक एम्प्लॉय आहेत। संतोष भाऊजी बोलल्यानंतर मला समजलं त्यातले हजार एक एम्प्लॉय परमनंट आहेत, त्यामध्ये 200 फक्त आपले स्थानिक परमनंट आहेत, बाकी सगळे बाहेरचे आहेत। अशा पद्धतीने टाटावाल्यांनी सुद्धा तीच परिस्थिती केली। त्या टाटा कंपनीमध्ये सुद्धा 3.5 एकर जागा आपली गुरुचांची आतमध्ये घेऊन त्यांनी तिची मालकी तयार केली। त्यांना सुद्धा अशाच पद्धतीने दमदाटी करण्याचं काम करतायत। टाटा कंपनीच्या टेक्नॉलॉजी नावं जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला सुद्धा शॉक बसेल। लक्ष्मी एंटरप्राइजेस म्हणून आहे, त्यांच्याकडे 51 एम्प्लॉय कॉन्ट्रॅक्टची मुलं आहेत। तो त्यांचं मालकाचं नाव आहे लक्ष्मीकांत तिवारी, तो आहे बिहारचा। त्यानंतर अभिषेक झा म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्याकडे 280 मुलं आहेत, तो आहे यूपीचा। चंदेश्वर यादव एंटरप्राइजेस यांच्याकडे 22 तरुण काम करतायत, तो आहे बिहारचा। आरिफ मोहम्मद यांच्याकडे 200 लोक काम करतात, तो आहे आजमगड यूपीचा। श्रीकृष्ण एंटरप्राइजेस यांच्याकडे 220 कामगार आहेत, तो आहे बिहारचा। निशा एंटरप्राइजेस यांच्याकडे 470 लोक काम करतात, तो आहे यूपीचा। मंडल एंटरप्राइजेस यांच्याकडे 197 लोक काम करतात, तो आहे बंगालचा। शिवम एंटरप्राइजेस परेश मुद्रे हे आहेत कल्याणचे। ज्योती इलेक्ट्रिकल यांच्याकडे 80 ते आहेत केरळचे। ईगल हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे 250 लोक आहेत, हे आमचे मोठे नेते आहेत। कर्जत रामसागर झा हा 147 यांच्याकडे मुलं आहेत, ते आहेत यूपीचे। क्लासिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे 108 मुलं आहेत, हा पंजाबचे आहे। साईराज एंटरप्राइजेस एक अभिषेक दर्गे लोकल आहे, बरं वाटलं ऐकून। शिवबागर एंटरप्राइजेस 170 मुलं आहेत, हा मध्य प्रदेशचा आहे। म्हणजे एकही स्थानिकांना आपल्या रोजगार नाही आणि ही 4000हून अधिक मुलं आपली तिथं कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतायत। अशा पद्धतीने आपल्या कर्जत खालापूरमध्ये जो आपल्या तरुणांच्यावर अन्याय होतोय, हा अन्याय आपण किती दिवस सहन करायचा? आता या अन्यायाला खऱ्या अर्थाने वाचा फोडण्याची वेळ आलेली आहे। आणि मी तर माझ्या पक्षातील सर्व मंडळींना सांगितलं की तो माझ्याबरोबर आहेतच, पण मी सर्व पक्षाला, सर्व राजकीय पक्षांना
आणि सर्व तरुण तरुणींना अगदी मनापासून हात जोडून विनंती करतोय, ही वेळ आपल्याला दडून चालणार नाही, तर ही वेळ आपल्याला आवाज उठवण्याची आहे. मला पहिली मागणी माझी असेल का दोन्ही कंपन्यांच्या मध्ये जे दोन्ही काम कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतायत त्याला दोन्ही कंपनीमध्ये टाटा असो गोदरेज असो याला परमनंट करावं. ते कोणाचे कॉन्ट्रॅक्ट बिंट्रॅक्ट आहे यूपीला जाऊ द्या, मंगळाचं वांगल जाऊ द्या, पण ह्याला सर्वांना परमनंट करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जी भरती आहे खऱ्या अर्थाने जे 80% जी शासन निर्णय आहे ते 80% आपल्याकडे आता किती आपल्याला रोजगार एम्प्लॉय लागणार आहेत आणि किती लोकांना आपण रोजगार देणार आहेत त्याचा आम्हाला पूर्ण खुलासा द्यावा. आणि आमच्याकडून तुम्ही आमच्या लोकल लोकांना किती लोकांना नोकरी देणार आहेत याची सुद्धा आम्हाला त्यांनी माहिती देणं गरजेचं आहे. माझ्याकडून तर मी पूर्ण ह्याचा एल्गार पुकारलेला आहे. मला या लढ्यामध्ये मला जीवाला मुखावं लागलं तरी चालेल, परंतु मी या लढ्यामधून मागे हटणार नाही. जोपर्यंत आपल्या कर्जत खालापूरच्या आणि खोपोलीच्या तरुणांना हक्काचा रोजगार मिळत नाही, जोपर्यंत त्यांना परमनंट स्वरूपाचा रोजगार मिळत नाही, तोपर्यंत पहिले टाटा आणि गोदरेजच्या या लढ्यामधून मी मागे हटणार नाही. मी आपल्याला सांगतोय अगदी 26 तारखेलाच राजेश भाऊ आपलं ठरलंय, 26 तारखेला आम्ही दोन्ही तालुक्यांची मीटिंग घेतोय. त्या मीटिंगमध्ये सर्वांकडे जबाबदारी देतोय. कर्जतवरून सुद्धा 200 बसेस खालापूरला गेल्या पाहिजेत, ही सुद्धा आम्ही तयारी चांगल्या पद्धतीने करतोय. त्यामध्ये खालापूरचे कार्यकर्ते असतील त्यांची तयारी असेल, खोपोली शहराचे कार्यकर्ते असेल त्यांची तयारी असेल आणि 15 ते 20 हजारांचा हा महामोर्चा टाटा आणि गोदरेजच्या दारावर नेऊन आम्ही त्यांची विचारणा करण्यासाठी तिथे पोहोचणार आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे अनेक जेव्हा गोष्टी घडलेल्या आपण बघितल्या. तहसीलदाराने त्या गोदरेज कंपनीच्या बाबतीमध्ये एक उत्खनन केलं होतं म्हणून 27 कोटीची नोटीस काढली. ती 27 कोटीची नोटीस त्याही दंड न भरता तिथेच कशा पद्धतीने दाबली याचा सुद्धा आपल्याला खुलासा करायला लागणार आहे. त्या पद्धतीने त्यांच्या एंट्रीचे मेन गेट आहेत ते मेन गेट सुद्धा आपल्या तांबाडी ग्रामपंचायतीच्या गुणचंदीची जागा त्यांनी ताब्यामध्ये घेतले, हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. ते कोणाच्या कृपा आशीर्वादाने घेतले हे सुद्धा आपल्याला शोधावं लागणार आहे. त्यानंतर MSRDCचा त्या गावाला MSRDCचा झोन आहे आणि MSRDCच्या झोनमध्ये जो 18 मीटरचा जो रस्ता आहे तो 18 मीटरचा रस्ता सुद्धा ते कंपनीमध्ये आतमध्ये घेतला आहे. हजारो एकर शेतकऱ्यांची जागा पाठीमागे आहे आणि MSRDCच्या रस्त्याचा जो DP प्लॅन आहे तो DP प्लॅन तेही अगदी धाब्यावर मारून तो सुद्धा त्यांनी आतमध्ये घेऊन अगदी स्वतःची जागा म्हणून असं वापरत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या माझ्याकडे तक्रारी आहेत. तिथले आपले बरेच तरुण एकूण तरुण आता मला वाटतं 2,500 ते 3,000 तरुण तिथे येऊन काम करत आहेत. त्यांच्या सर्वांचे माझ्याशी बोलणं झालं, ते मला भेटून गेले. त्यांनी मला सांगितलं त्या कंपनीमध्ये 2,500 ते 3,000पैकी 4,000हून अधिक कामगार 2,500हून अधिक कामगार अगदी कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करत आहेत आणि सर्व स्थानिक आहेत. नंतर 300 ते 400 माणसं तरुण रोजगार करतात ती परमनंट स्वरूपाची आहेत, पण त्यामध्ये स्थानिक फक्त आपल्या 8च स्थानिक कामगार फक्त आपले स्थानिक आहेत. बाकी सर्व परप्रांतीय तिथे परमनंट काम करतायत. आपल्या स्थानिकांचा फक्त वापर केला जातो. त्याला समान काम समान मानधन असं काही नाही. त्यांचा फक्त काम करून घ्यायचं आणि त्याला वापर करायचा. जो आवाज उठवीन त्याला दाबायचं, त्याला मारायचं, त्याला जोडायचं आणि त्याला पोलिसांचा धाक दाखवायचा, त्याला कलेक्टरचा धाक दाखवायचा आणि त्याला कंपनीमधून आखलून लावायचं. असं या गोदरेज कंपनीमध्ये चाललंय. आपण पाहिलं असेल तिथे मध्ये ईगल हॉस्पिटॅलिटी म्हणून एक कंपनी आहे. ती कंपनी सुद्धा बाहेरचा ठेकेदार आहे. तिथे बाहेरच्या ठेकेदाराने ते काम दिलंय. त्यानंतर मार्क्स इंडिया मुंबई कंपनी आहे, ते सुद्धा बाहेरच्या माणसाला काम दिलंय. साधं तिथं लागणारं मटेरियल RMC साठी लागणारं मटेरियल ते एक्सप्रेस HR सोल्युशन कंपनी खारघरची कंपनी आहे, त्या कंपनीला काम दिलंय. आपल्या तालुक्यामध्ये अनेक क्वारीवाले असतील, अनेक मटेरियल सप्लाय करणारे असतील, त्यांना सुद्धा ते काम न दिलं म्हणजे आपल्याला फक्त आपला वापर केलाय. आपलं हक्काचं पाणी त्यांनी वापरलंय, आपल्या परिसरामध्ये प्रदूषण त्यांनी आणलंय आणि आपल्याला खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्याला वापरण्याचं काम केलं. आपण सर्वांनी बघितलं असेल. या सर्व गोष्टीमध्ये त्यामध्ये आपला PWDचा रस्ता आहे, त्या रस्त्याची जी PWDची जागा आहे तिथे त्यांनी पार्किंगची व्यवस्था केली आणि हे सगळं करत असताना आपल्या स्थानिकांना तिथे रोजगार नाही, स्थानिकांना तिथे कामधंदे नाही. अशा पद्धतीने तिथे गोदरेजवाले मनमानी करतात. आपल्याला अनेक गोष्टी सांगायच्या आहेत, पण आजच मी ते उल्लेख करणार नाही. आपली जेव्हा आंदोलन असेल
ते आंदोलन अगदी आपल्याला मोठ्या प्रमाणात तिथे करायचं. त्याच पद्धतीने टाटा स्टील कंपनी सुद्धा आहे. टाटा स्टीलमध्ये परिस्थिती तीच आहे. तिथे सुद्धा मला वाटते गोदरेज कंपनीने आपल्या लोकांना फक्त त्यांचं शोषण करण्याचं काम केलंय, त्यांचं रक्त पिण्याचं काम केलंय. अनेक विषय आमच्याकडे आहेत, ते विषय आम्ही आताच त्यांना सावध करणार नाही, परंतु त्यांना खऱ्या अर्थाने जाब विचारणार आहेत. आणि आम्हाला आमच्या लोकांना न्याय जोपर्यंत देत नाही तोपर्यंत त्यांच्या कंपनीच्या गेटला लॉक लावून त्यांच्या गेटच्या भरून बाहेर आम्ही जाऊन ठिय्या मारणार आहेत. यासाठी आपली सर्वांची मला आवश्यकता लागणार आहे. मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझ्या कर्जत, खोपोली आणि खालापूरच्या सर्व तरुण तरुणींना आणि सर्व जनतेला एक हात जोडून आवाहन करतो का आपण ह्या लढ्यामध्ये सर्वांनी मला साथ देण्यापेक्षा माझ्या खांद्याला खांदा लावून आपण सर्वांनी काय यावं. आणि आपल्याला हा रोजगार हक्काचा रोजगार आहे. हा हक्काचा रोजगार आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला रोजगार देऊन ते काही आपल्यावर उपकार करणार नाहीत. कारण आपण जर बघितलं तर आमची भूमी, आमचा घाम आणि कर्जत, खालापूर, खोपोली MIDC मध्ये भूमिपुत्रांना पहिलं काम ही आमची एक ब्रीदवाक्य असणार आहे. हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहेत. आपण सगळ्यांनीच यासाठी कर्जत, खालापूरच्या माझ्या तरुण तरुणींनी, सर्व पक्षातील ज्येष्ठांनी, सर्व पक्षातील नेते मंडळींनी या आम्हाला साथ द्यावी अशी आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. महामोर्चामध्ये सामील होण्यासाठी आपल्याला एक विनंती करून आणि आपल्या 26 तारखेच्या मीटिंगमध्ये कर्जत, खालापूर, खोपोलीची मी बैठक लावतो. त्या बैठकीमध्ये सुद्धा मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना अगदी हात जोडून विनंती करणार आहे आणि त्यांना सुद्धाही करणार आहे का आपण तिथे ताकदीने हजर राहिलं पाहिजे. आपल्याला फक्त सुधा भाऊकड किंवा संतोषकड किंवा आणखीन बायोडेटा देऊन आपलं कामं होणार नाही, तर आपल्याला आवाज उठवला पाहिजे. आपल्या तरुण तरुणीसाठी आवाज उठवला पाहिजे. आपल्याला माहिती असेल मधल्या काळामध्ये आपला मुद्र्यामधला एक मुलगा जीवानिशी मुगला. त्यानंतर आपली म्हाडा कॉलनीमधली मुलगी मुंबईला कामाला जात होती. ती रेल्वेमधनं उतरलं तरी तिचा स्टेशनलाच मृत्यू झाला. अशी कित्येक उदाहरणं तुम्हाला मी सांगेल. त्याला फक्त कारणीभूत गोदरेज कंपनी असेल, टाटा स्टील असेल. यानंतरही काय टाटा स्टील आणि गोदरेजवर आपलं काय काम थांबणार नाही. पुढच्या काळामध्ये कुंभिलीवर असणारी मंगलम असेल, हायटॅक असेल, विनस वायर असतील, या अनेक कंपन्या आहेत. तुमची सोनल असेल, अनेक कंपन्या आहेत. या कंपन्या आपल्या लोकांना त्रास देत आहेत, आपल्या लोकांना रोजगार देत नाही. यांना खऱ्या अर्थाने जाब विचारणार आहेत. जाब नुसता विचारून चालणार नाही. जोपर्यंत आपल्या तिथे काम करणारी जी आपली मुलं आहेत त्या मुलांना परमनंट करत नाहीत आणि आपल्याकडची जे बेरोजगार आहेत त्यांना हक्काचा रोजगार देत नाहीत तोपर्यंत ह्या लढ्यामधून मी पाठिंबा देणार नाही. खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी मला साथ द्याल असा मी विश्वास व्यक्त करतो. 26 तारखेला आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मी बैठक लावले. त्यांना सर्वांना जबाबदारी देणार आहे. परंतु गणपतीच्या अगोदर हा आमचा हे आंदोलन होणार आहे. अनेक संघटना आम्हाला पाठिंबा देण्यासाठी येत आहेत. अनेक संघटनांनी आम्हाला आता पाठिंबा सुद्धा देण्याचं काम सुरू केलं आहे. पण छोटे मोठे रिक्षावाले असतील, अनेक पाठिंबा लोक आहेत, त्यांनी आम्हाला पाठिंबा देण्याचं काम सुरू केलं आहे. अनेक संघटना पाठिंबा, मी सर्व पक्षांच्या नेत्यांना सुद्धा जाऊन भेटणार आहे का तुम्ही आम्हाला ह्या आंदोलनामध्ये साथ द्या. ही सुधाकर घराचं वैयक्तिक आंदोलन नाही, तर आमच्या कर्जत, खालापूर, खोपोलीच्या तरुणांचं, तरुणींचं आंदोलन आहे. या आंदोलनाला आपण साथ द्या यासाठी मी सर्व पक्षाच्या सर्व प्रमुखांना जाऊन भेटणार आहे. अधिकार मी टाकलेला आहे. त्यासाठी आम्ही टाइम घेतोय. आम्ही लेबर कोर्टामध्ये माहिती मागितले, MIDC मध्ये माहिती मागितले आणि प्रोड्युशनमध्ये माहिती मागितले. या सर्व माहिती आपल्याला 2-3 दिवसामध्ये येतील आणि त्या पद्धतीने अगदी सगळं आमच्याकडे लिगल टीम असणार आहे, वकील असणार आहे. सगळं असं नाही का अर्धवट हा पहिला हे आंदोलन सोडलं. मी तुम्हाला आधीच सांगितले माझ्या जीवाचं बरं वाईट झालेलं चालेल, पण माझ्या कर्जत, खालापूरच्या तरुण तरुणींना मी रोजगार दिल्याशिवाय शांत बसणार नाही. त्यांच्याकडे जर आपण रोजगारासाठी गेलो, संतोष भाऊ सांगितलं तर भाऊ माझ्या एका मुलाला कामाला 12वी झालं आहे, ते सांगतात आम्हाला 12वी झालेला मुलगा नको, तर आम्हाला ग्रॅज्युएशन झालेला मुलगा पाहिजे. परंतु तोच मुलगा त्या कंपनीमध्ये प्रोडक्शनला काम करतोय कॉन्ट्रॅक्टमध्ये. म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला 10वी नापास झालेली मुलं चालतात, 12वी नापास झालेली मुलं चालतात, परंतु परमनंट करायची असतील तर तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये बसला पाहिजे. तर मी आज सांगेल तुमच्याकडे जितकी पुरं काम करतायत त्या सर्व मुलांना आपण पहिलं परमनंट करा, मगच पुढच्या विषयाला आपण विषय हात घालू. सर्वप्रथम आपल्या कामगारांबद्दल चुकीचं बोलता येणार नाही, तर आपल्या कामगारांना कशा पद्धतीने परमनंट करता येतील ह्यासाठी आपल्याला हा लढा आहे. आपल्याला पहिलं स्थानिकांना न्याय द्यायचा आहे. कर्जत, खालापूर, खोपोलीच्या कामगारांना न्याय द्यायचा आहे. आज टाटामध्ये बघितलं तर 1500-2000 लोक परमनंट आहेत, त्यातली फक्त स्थानिक किती तर 100 दिवशी आहेत.
गोदरेजमध्ये मला वाटतं 400 लोक बरोबर आहेत, तिथे फक्त 8 लोक आपली स्थानिक आहेत. याचं कारण त्यांना आपल्याला विचारायचं आहे. आणि जी पुढं कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतायत, जे जे ठेकेदार आहेत, त्या ठेकेदार हटाव पहिला आपल्याला करायचे. ठेकेदार हटाव करायचा आणि आपल्या त्याच मुलांना पहिले त्या कंपनीमध्ये परमनंट करून घ्यायचंय. कारण अनेक वर्ष ती मुलं तिथं काम करतायत. मला टाटा कंपनीमध्ये आता अनेक मुलांचे मेसेज आहे. मी कॅमेऱ्यासमोर बोलणार नाही, त्यांच्या नोकरीचा विषय आहे, परंतु जेव्हा वेळ येईल तेव्हा तिथे संपूर्ण अगदी समजावून त्यांना जो प्रश्न जाग विचारेल. मी सर्वांचा अगदी आमच्याकडे टोटल आहे, सर्व कॅम्पेनिंग व्यवस्थित सुरू आहे. आपण फक्त आंदोलन बघा, या आंदोलनातून पाठीमागं आपण यायचं नाही. आपल्याला आपल्या लोकांना जोपर्यंत रोजगार मिळतोय. आता कालच माझ्याकडे गोदरेजवाले येऊन गेले का मी तुमची 50 मुलं घेतो. मला असली लाचारी करायची नाही. मला गेटवर जाऊन त्याला जाब विचारायचं आहे. आज तुम्हाला मी जर टाटा कंपनीच्या ठेकेदारांची नावं वाचून दाखवली, बांगलादेश, यूपी आणि बिहारची लोकांचे ठेकेदार आहेत. मग आपल्या लोकांनी करायचं काय? यासाठी खऱ्या अर्थाने ही पत्रकार परिषद होते. यासाठी खऱ्या अर्थाने आपल्या लोकांना असं जर आपण सर्व सण करत बसलो तर आपल्याला आपण महाराष्ट्रामध्ये नक्की लोकशाहीमध्ये जगतोय की नाही जगत, हा सुद्धा आपल्यासाठी प्रश्न आहे. तुम्हाला पत्रकार परिषद सुरू होताना सांगितलंय, ही पत्रकार परिषद कुठल्याही राजकीय पक्षाची नाहीये, तर आमच्या कर्जत खालापूरच्या शेवटच्या माणसाची आहे, आम जनतेचे, तरुणींचे आहे. आणि ह्यासाठी मला पक्षातून काढलं आणि ठेवलं आणि केलं त्याची मला काही परवा नाही. मी माझ्या तरुणांसाठी आयुष्यभर भांडत आहे. मध्ये तुम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार महेंद्र थोरवे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भरतशेठ गोगावले यांना या लढ्यामध्ये समाविष्ट करून घ्याल का? मी कर्जत खालापूर मधल्या मी तुम्हाला मगाशी सांगितलं, सगळ्या पक्षाच्या सर्व नेत्यांना भेटणार आहे, माझी भूमिका सांगणार आहे. आज भूमिका तुमच्या माध्यमातून प्रचार होणारच आहे, सांगण्याची गरज लागणार नाही. पण मी लेखी पत्र सर्व पक्षाला देणार आहे का ह्या लढ्यामध्ये आपल्या साथीची आवश्यकता आहे. माझ्या कर्जत खालापूरच्या तरुणींच्या रोजगारासाठी, त्यांच्या भविष्यासाठी आपण सर्वांनी या लढ्यापुरतं तरी एकत्र येणं गरजेचं आहे. यासाठी मी सर्वांना पत्र देणार आहे. स्थानिक आहे, स्थानिक असेल तर चोऱ्या करता येणार नाही. म्हणून पाचेकर जरी लोकल आहे, माझा मतदार आहे, तरी मला त्याची काही परवा पडलेली नाही, परवा नाही मला त्याची. कारण आपल्याला खऱ्या अर्थाने या कर्जत खालापूर आणि खोपोलीमधल्या तरुणांचा विचार करायचा आहे. तो आमच्या समोर राहतो, आपल्या समोर. पण जे आहे ते आहे. शासनाने शासन निर्णय काढला आहे, त्यामध्ये शासन म्हणतंय का ज्या गावावर ज्या स्थानिक ठिकाणी जी कंपनी आली असेल त्यांना 80% रोजगार द्यायचा, 50% मध्ये कामधंदा द्यायचा. हा शासनाचा शासन निर्णय मी काढलेला नाही की तुम्ही काढलेला नाही. हां, आणि त्याच्यावर मी म्हणतोय. आणि दुसरा विषय मी काय सांगितलं तुम्हाला, मला माझ्या तरुणांना न्याय द्यायला मला माझ्या जीवाला मुखाला लागले चालेल, बाकी कुठली धमकीची काय विषय येतच नाही.